2023 आणि 24च्या उसाप गाळपाचा हंगाम सुरू झाला। तो झाला 1 नोव्हेंबर 2023 पासून, पण अजूनही कारखानदारांनी पहिला FRP जाहीर केलेला नाहीये। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी थोडंसं शहाणपण इथं दाखवलं तर या वर्षी महाराष्ट्रातला ऊस बागायतदार हा लाखोंच्या घरात रिटर्न मिळवू शकतो। आता तुम्ही म्हणाल कसं काय, तर तुम्हाला हा चोर भाऊ नक्कीच सांगणार। त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। मी आहे दीपक झेंडे, तुम्ही आहात चोर भाऊ या चॅनलवरती। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल पहिला सबस्क्राइब करा। आपण बातम्या देत नाही तर आपण आतल्या चोरीच्या गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो। 8 नोव्हेंबर 2023 म्हणजे दिवाळीच्या बरोबर 2 दिवस अगोदर द हिंदू टाइम्स या न्यूजपेपरमध्ये एक न्यूज येते, भारत सरकारने यावर्षीचा ऊसाच्या हंगामाचा FRP डिसाइड केला, तो म्हणजे 315 पर क्विंटल, म्हणजे तुम्ही म्हणू शकाल 3150 रुपये पर टन। आणि दुसऱ्या बाजूला लगेचच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन चालू केलं की हा मिनिमम 3500 पर टन इतका तरी हवा। मग सगळ्यात मोठा प्रश्न येतो की कोण हा FRP डिसाइड करतं, सरकार की कारखानदार? मग शेतकऱ्यांना याचा तोटा का होतो? कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन हे त्याच्या बेसिक मध्ये असतं, त्याच्या इतिहासामध्ये असतं। तर याचाही थोडा आपल्याला इतिहास जाणून घ्यावा लागेल। तर चला मग आपण याचा थोडा इतिहास जाणून घेऊया। भारत देश हा जगातील सगळ्यात मोठा साखर उत्पन्न करणारा देश आहे। याच्या नंतर नंबर लागतो तो म्हणजे ब्राझीलचा। जर आपण राज्याप्रमाणे जर साखरेच्या उत्पन्नाचं कंपॅरिझन केलं तर सगळ्यात वरती येतात उत्तर प्रदेश, त्यानंतर 2 नंबरला कर्नाटक आणि महाराष्ट्र येतात। आणखी थोडे इन डीप गेलं तर तुम्हाला समजेल की महाराष्ट्रात 173 कारखाने आहेत आणि त्या 173 मधले ऑलमोस्ट सगळ्यात जास्त कारखाने येतात सोलापूरमध्ये, ते म्हणजे 38। त्यानंतर सांगलीचा नंबर लागतो 30 कारखाने, त्यानंतर येतात सातारा 23, कोल्हापूर 22 आणि पुणे 19। हे मिळून होतात 113 कारखाने, म्हणजे 173 पैकी 113 कारखाने हे फक्त पश्चिम महाराष्ट्रात आहेत। आणि एक्स्ट्रा म्हणजे अहमदनगर जिथे आहेत 19 कारखाने। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्र हा साखरेच्या उत्पादनात म्हणजेच अख्ख्या जगात हा किती मोठा उत्पादन करणारा हा भाग आहे। आणि हे जे सगळे साखर कारखाने जे आहेत ते 95% कारखाने हे आमदार आणि खासदारकीच्या मालकीचे आहेत। आमदार आणि खासदारांचे कारखाने, त्यामध्ये माल जाणारा हा शेतकऱ्याचा, म्हणजे शेतकऱ्याचा माल कारखान्यात जातो, कारखान्यात प्रोसेसिंग होते, तोच माल मार्केटमध्ये येतो आणि तीच साखर परत शेतकऱ्यांना विकली जाते। शेतकऱ्याच्या ऊसाला FRP ठरवतं सरकार आणि कारखाना हा त्यांना हप्ता देतो। आता या दोन्हीतील फरक काय हा मी तुम्हाला समजावून सांगतो। 22 नोव्हेंबर 2009 मध्ये एक SMP नावाचा एक लॉ होता, स्टॅच्युटरी मिनिमम प्राइस। आता याचा अर्थ काय होता, बेसिकली सरकार एक रेंज देत होतं, या रेंज मध्येच कारखानदार शेतकऱ्यांना एक ठराविक प्राइस देऊ शकत होतं। म्हणजे समजा जर सरकारनं जर या SMP कायद्यानुसार एक मिनिमम प्राइस 2500 आणि मॅक्झिमम प्राइस 2800 जर सांगितली तर शेतकऱ्याला हप्ता फक्त या दोन्ही रेंजच्या मधलाच मिळत होता। आणि हे डिपेंड होतं त्या कारखान्यावरती, कारखाना किती हप्ता देणार तो। याच्या पुढे जाऊन 2014 साली मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारनं FRP नावाचा एक कॉन्सेप्ट ह्या SMPच्या जागेवरती आणला गेला। हा FRP शेतकऱ्यांना कशी मदत करतो, तर बेसिक म्हणजे यामध्ये फक्त मिनिमम प्राइस डिसाइड केली जाते। सरकारकडून कारखानदारांना एक मिनिमम प्राइस सांगितली जाते, जशी की या वर्षी 2023 आणि 24 साठी ही FRP ठरलेली आहे 3150 रुपये पर टन। सरकार अप्पर बँडला हात लावत नाही, कारण हा कारखानदाराच्या मनावरती राहिलं की शेतकऱ्याला किती हप्ता द्यायचा। 3150 हा मिनिमम द्यायचाच, पण जादा जर मुनाफा झाला, जादा नफा झाला तर शेतकऱ्याला कितीच्या पटीनं त्याचा मुनाफा द्यायचा। म्हणजे 3150च्या वरती किती हप्ता काढायचा हा हक्क कारखानदारांच्याकडेच राहिला।
मग तुम्हाला एक साधा प्रश्न पडला असेल की यामध्ये शेतकऱ्याचा फायदा कसा काय? व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी तुम्हाला आता सांगणार की शेतकऱ्याचा फायदा इथे कसा होऊ शकतो. 2023 आणि 24च्या ऊसाच्या लागवडीच्या कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही लास्टच्या 2 वर्षाचं कंपॅरिझन केलं तर यावर्षी 20% महाराष्ट्रात 20% ऊसाची लागवड ही कमी झालेली आहे. असं मी नाही तर हा सर्वे हा हिंदू टाइम्स सांगत आहे. लास्टच्या 2 इयरचं जे साखरेचं उत्पन्न होतं ते होतं साधारणतः 36.9% आणि यावर्षी ते साधारणतः 20% घसरणार आहे. म्हणजे साधारणतः 19.5 मिलियन टन इतक्याच साखरेचं उत्पन्न यावर्षी महाराष्ट्रात होणार आहे. मग याचे परिणाम काय काय होऊ शकतात? याचे परिणाम बेसिकली साखरेचा दर हा पुढल्या वर्षी 40 किलोवरून 55 रुपये पर किलोग्राम जाण्याची शक्यता आहे. गव्हर्नमेंटने ऑलरेडी कारखानदारांना ही परमिशन दिलेली आहे की जे गुड्स म्हणजे जे प्रोडक्शन कारखानदार तयार करणार आहेत त्यांच्यावरती गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसणार आहे. त्यांच्या प्राईजवरती गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसणार आहे. म्हणजे कारखानदार पुढल्या वर्षीपर्यंत साखरेचा दर हा 55 रुपये पर किलोग्रामवरती घेऊन जाऊ शकतात. मग यासाठी कारखानदारांना गाळपासाठी ऊसाची आवश्यकता आहे आणि हा 20% जो कमी लागवड झालेली आहे महाराष्ट्रात ही इफेक्ट प्रत्येक कारखान्यावरती करू शकते. जर कारखान्याचा गाळप हा कमी झाला तर कारखाना तोट्यात येऊ शकतो. त्यासाठी बरेच कारखाने आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. कोल्हापुरातल्या वारणा कारखान्याने तर ही ऑफर दिलेली आहे, जर तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे नोंद केली तर तुम्हाला बुलेट गाडी नाही तर फॉरेनची ट्रिप कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना भेटणार. आता हीच चुरस बऱ्याच कारखान्यामध्ये लागणार आहे. तर याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. शेतकऱ्यांनी फक्त एक काम करायचं आहे की आपल्या ऊसाच्या नोंदी ह्या कारखान्यांना लवकर करायच्या नाहीयेत. जर कारखानदारांना या नोंदी जर लवकर भेटल्या नाहीत तर कारखाना हा लॉसमध्ये येण्याची शक्यता आहे. मग त्याच्यानुसार कारखाना शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा हप्ता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाढवून देऊ शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा हप्ता मागितलेला आहे 3500 रुपये. पण मी सांगतो हा हप्ता साधारणतः तुम्ही मिळवू शकता 3800 रुपये पर टन. गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे ॲग्री मंडी म्हणून, त्यांनी सुद्धा हे भाकीत केलेलं आहे की यावर्षी भारतातलं ऊसाचं उत्पन्न हे 10% कमी झालेलं आहे. याचा सरळ परिणाम होणार आहे पुढल्या वर्षी साखरेच्या किमतीवरती आणि या किमती नक्कीच हाय जातील. त्यासाठी कारखानदारांना ऊसाची गरज आहे जो शेतकऱ्यांचा माल आहे आणि शेतकरी त्यांच्या हक्काच्या मालासाठी 3800 रुपये हप्ता म्हणजे FRP मागूच शकतो. बेसिकली कारखान्यांचा फायदा हा फक्त साखरेचं उत्पन्न करून होत नाही तर त्याच्यापासून ते एक्स्ट्रा प्रोडक्शन केलेलं साखर हे त्यांना एक्सपोर्ट केल्यानंतर जास्तीत जास्त फायदा होतो. आणि त्याचबरोबर बागॅस इथेनॉल याचा प्रोडक्शनमध्ये सुद्धा साखरेचे कारखाने फायद्यात असतात. त्यामुळे कारखानदारीमध्ये एक दिवस कारखानदारामध्ये शेतकऱ्याकडून ऊसाच्या नोंदी घेण्यासाठी ह्या चढाओढी तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. यामध्ये फायदा फक्त शेतकऱ्याचा असेल. जर शेतकऱ्याने विचार केला तर यावर्षी शेतकरी लाखो रुपये कमवू शकतो. पण भले 20% लागवड कमी होऊन सकट एवढं साखरेचं उत्पन्न भारतात होईल की ते भारतभर हे सफिशियंट असेल, म्हणजे जे पुरेसं असेल. तरीसुद्धा जो 1-2% एक्सपोर्ट होण्यापुरता जो माल तयार होईल त्यावरती गव्हर्नमेंटचं कंट्रोल असेल. कारण ऊस लागवड ही नगदी पिकामध्ये येते, जे पैसा बनवून देतं, जे गोष्ट आपण नेहमी खाऊ शकत नाही. या गोष्टीवरती गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो. बेसिकली जर तुम्ही विचार केला तर यामध्ये शेतकऱ्याचा भरपूर फायदा होऊ शकतो यावर्षी. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि हा व्हिडिओ फॉरवर्ड करायलाही विसरू नका. धन्यवाद.